जागतिक अपंग दिनानिमित्त आपल्यासोबत पुण्याहून आहेत संजीवनीताई. संजीवनीताई, तुम्ही कशा या कार्याकडे वळल्या मगाशी आम्हाला सांगितलं. एकूणच तुम्ही मतिमंद मुलांच्या जे पुनर्वसनाचं काम करता त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. मतिमंद मुलांचं पुनर्वसन खूप आवश्यक असतं, कारण मतिमंद मुलांना कामाला ठेवून घ्यायला प्रत्येक व्यक्ती कचरते. अशा वेळी मी पहिल्यांदा आभार मानेन ते माननीय रमेश गरवारेजी आणि व्यंकटेश्वरा हर्षरीच्या अनुराधा देसाई यांचं, की त्यांना रिक्वेस्ट केल्यावर ते सर्व प्रकारे कोणताही गाजावाजा न करता आमच्या पाठीशी उभी राहिले. मी त्यांना सांगून पाहिलं की तुम्ही फक्त या मुलांना काम द्या, नाही पसंत पडलं तर मी तुमच्याकडे कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक मोबदला सुद्धा द्या म्हणणार नाही, पण तुम्ही त्यांना संधी द्या. किंवा प्रत्येक मतिमंद मुलाच्यात काहीतरी गुण असतातच. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हे गुण हेरून त्या गुणावरच भर देऊन सतत तेज घेत गेलं पुनरावृत्तीने, तर त्या मुलांच्यात नक्कीच ती कॅपॅसिटी क्षमता येते हे माझ्या अनुभवाला आलं. जसं एक कल्पेश्वरी रावत नावाची मुलगी आहे, तिला लहानपणापासून पोळी लाटायचा फार शौक होता. तर पहिल्यांदा क्ले देऊन, छोटं पोलपाट देऊन त्याच्यावर सतत तिचं तीच रिॲक्शन करत राहिलं, ऍक्शन घेत राहिलं. त्यामुळे आता ती लिज्जत पापड कडून पापड लाटून आपले महिना 2000 रुपये ती मिळवू शकते. तसंच विजय कांबळे नावाचा मुलगा होता. हा पार्शली ब्लाइंड आणि स्कॉलॅस्टिक बॅकवर्ड दोन्ही अपंगत्व असलेला, पण त्याच्यात तबला वादनाची क्षमता होती. लहानपणापासून मी त्याची स्मरणशक्ती वाढवण्याकडे भर दिला, कारण हे तबल्याचे बोल पाठ तर करावे लागणार, रायटर मिळू शकेल, पण हे त्यालाच करावं लागणार होतं. त्याला निरनिराळ्या नॉर्मल मुलांच्या स्पर्धेत मी घेऊन गेले स्वतः. रविवारी असायच्या तरी मी घेऊन जायचे. दिवाकर नाट्य छटा स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी बक्षिसं मिळवली. आणि आज तो संगीत विशारद झाला तबल्यात. आणि माहेर नावाच्या संस्थेत ल्युसिक कुरियन म्हणून ज्या संचालिका आहेत त्यांनी त्याला तबला वादक म्हणून आपल्या संस्थेत नेमलंय. आज तो तिथं काम करतोय. आता पुढच्या महिन्यात तो परदेशीही जातोय. त्याच्यानंतर एक विनायक इंगळे म्हणून मुलगा होता. संभाषण कौशल्य जे आपल्याला सहज शक्य आहे, पण ह्या मुलांना सुसंबद्ध बोलणं, बोलण्याचा ओघ चालू ठेवणं याच्यावर भर देऊन त्याला सतत बोलतं केल्याने त्याला टेलिफोन बूथ काढून दिला. आज तो मुलगा आपल्या पायावर उभा आहे आणि स्वतःचा चरितार्थ करू शकतो आहे. अगदी खरं. तसंच संजीवनीताई, म्हणून मुलगा आहे. या मुलांच्या सगळ्या उदाहरणातून हे स्पष्ट होत आहे की मतिमंद मुलांना सुद्धा योग्य पद्धतीने शिक्षण दिलं तर ते सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहतात. आणि तुम्ही हे खूप महत्वाचं काम करता. आणि मला सांगावंसं वाटतं आयबीएन लोकमतच्या दर्शकांना की शाळेच्या व्यतिरिक्तचा स्वतःचा वेळ देऊन संजीवनीताई हे काम करताय. आपल्याला संजीवनीताईंशी आणखी बोलायचं आहे, पण स्टुडिओमध्ये मुश्ताक जोशी सर आपल्यासोबत आहे. जोशी सर, मगाशी तुम्ही खूप छान ऐकवलात आणि आता काय ऐकवाल तुम्ही? आता मी बाबूजींचं गाणं ऐकवतो, तोच चंद्र मान भात. वाह, क्या बात आहे. शांता शेळकेंची रचना. हा, शांता शेळकेंची रचना आहे.
क्या बात है. एकांती मज समीपतीच तुही कामिनी शांता शेळकेंची. म्हणजे ते व्हायोलिन जे आहे जोशी सर ते वाजत नव्हतं, ते गात हे असं वाटत होतं. निश्चितच ही तारासुरांची मैफल अतिशय सुंदर जमली आहे. मनश्री, आम्हाला तुझ्याकडून काहीतरी ऐकायला आवडेल. नक्कीच. मी एक सांजये गोकुळी ऐकवते. श्रीधर फडक्यांचं संगीत आहे, बाबूजींचेच सुपुत्र आणि शांता शेळकेंची सुद्धा रचना केलेली आहे. सावळी सावळी सांजये गोकुळी, सावळी सावळी सावळाची जणू सावली, सांजये गोकुळी सावळी सावळी. धूळ उडवीत गाई निघाल्या, धूळ उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या. परतती त्यासवे पाखरांचे थवे, परतती त्यासवे पाखरांचे थवे. पैल घंटा घुमे राऊळी, सांजये गोकुळी सावळी सावळी सावळाची जणू सावली, सांजये गोकुळी सावळी सावळी. क्या बात है. आशाताईंनी अतिशय सुंदर असं हे गायलेलं आहे. मनश्री, तुला बालश्री पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे मोठ्या लोकांना, कर्तृत्ववान लोकांना जो पद्मश्री पुरस्कार दिला जातो तसा लहान मुलांसाठी बालश्री पुरस्कार मिळतो. त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील? त्यासाठी तू काय काय केलंस होतं? बालश्री पुरस्कार म्हणजे जेव्हा मी 4थीत असताना, जेव्हा माझा नक्षत्रांचे डेणे म्हणून कार्यक्रम झाला होता, तेव्हा प्रसाद घाडी, तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर ऐकलं असेल तर तो आणि मी असे आम्ही एकत्र गायलो होतो. तोही पायानी आणि क्रिपल्ड आहे तो. तर त्याच्या आईनी मला बघितलं आणि त्याची आई माझ्या आईला म्हणाली की अहो, तुमची मुलगी खूप चुणचुणीत आहे, तर तुम्ही तिला बालश्री पुरस्कारला का नाही बसवत? तर माझी आई म्हणाली, बालश्री म्हणजे काय असतं हे नाही मला माहिती. तर प्रसादच्या आईनी आम्हाला बालभवनचा पत्ता दिला. मुंबईला चर्नी रोड म्हणून, चर्नी रोडला जवाहर बालभवन आहे, तिथे जाऊन या बालश्री पुरस्कारासाठी तयारी करायची असते. मनश्री, नक्कीच हा पुरस्कार नेमका कशा स्वरूपाचा असतो, त्याच्यासाठी तू कशी तयारी केली याच्याबद्दल आपण बोलू. जोशी सरही आपल्यासोबत आहे, त्यांच्याही अनुभवांविषयी आणि कार्यक्रमांविषयी बोलायचं आहे. आणि संजीवनी फडके मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत. पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.